श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकऱ्यांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। लवकरच दिवाळी सुरू होणार आहे आणि दिवाळी हा सण आपण खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतो आणि आनंद देणाऱ्या ह्या सणाची सुरुवात ही वसुबारसपासून होत असते। वसुबारस ही 9 तारखेला आहे, म्हणजेच आजपासून 5-6 दिवसांनी आहे। म्हणूनच दिवाळी सणाची आतुरता वाढलेली आहे। दिवाळी हा असा सण आहे की ज्या निमित्ताने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी आनंदाने प्रवेश करत असते आणि हा उत्साहाचा सण आपण सगळेजण आपापल्या परिस्थितीने साजरा करत असतो। आपली जशी परिस्थिती असते तसं आपण दिवाळी सण साजरा करत असतो आणि दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी खूप पैसे लागतात असंही नाही। आपण आपापल्या परीने जसं जमन तसं दिवाळी सण साजरा करत असतो आणि दिवाळी सणाची मज्जा घेत असतो। तर आता धनतेरसबद्दल बोलूया। धनतेरस म्हटलं की महिलांचं असं असतं की हे घेऊया ते घेऊया, जेणेकरून माता लक्ष्मी अखंड राहील आणि माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय कधीच घेणार नाही। म्हणूनच या धनतेरस दिवशी आपण कोणती वस्तू खरेदी करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात आधी धनतेरस किंवा धनत्रयोदशी या विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या धनतेरस दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर धनतेरस दिवशी अर्थातच आपण धन्वंती देवाची पूजा करत असतो, आपल्या धनाची पूजा करत असतो आणि धन्वंती देवीला प्रार्थना करत असतो। म्हणूनच आपल्याला या धनत्रयोदशी दिवशी कोणकोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत आणि कोणती 20 रुपयाची मौल्यवान वस्तू खरेदी करायची आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। आणि 20 रुपयाची ही मौल्यवान वस्तू सगळ्या महिला खरेदी करू शकतात। तर सगळ्यात आधी धनतेरस दिवशी आपण काय काय खरेदी करू शकतो। अर्थातच धनतेरस दिवशी सोनं खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे। अर्थातच गुंजभर का होईना धनतेरस दिवशी सोनं खरेदी करायचं असतं। तुम्हाला जर शक्य असेल ना तर तुम्ही गुंजभर का होईना धनतेरस दिवशी सोनं खरेदी करू शकता, कारण धनतेरसचा हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। 3.5 मुहूर्तापैकी एक हा शुभ मुहूर्त असतो आणि या दिवशी घेतलेलं सोनं ही मोडायची वेळ आपल्यावर येत नाही। म्हणूनच या दिवशी सोनं खरेदी करण्याला प्राधान्य असतं। म्हणूनच तुमची जर काही इच्छा असेल आणि तुमची तशी परिस्थिती असेल ना तर तुम्ही आवर्जून गुंजभर का होईना सोनं खरेदी करू शकता। आणि दुसरी गोष्ट कोणती, तर ती म्हणजे चांदीची वस्तू। तुम्ही कोणत्याही प्रकारची किंवा कोणत्याही डिझाईनची चांदीची वस्तू खरेदी करू शकता। आणि तेवढं देखील बजेट नसेल ना तर तुम्ही चांदीचा सिक्कासुद्धा खरेदी करू शकता, ज्यामध्ये माता लक्ष्मी आहे आणि गणपती बाप्पा आहेत असा छोटासा चांदीचा सिक्कासुद्धा तुम्ही खरेदी करू शकता। आता तिसरी गोष्ट म्हणजे धनतेरसच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं वाहन खरेदी करण्याची देखील प्रथा आहे। तुम्ही एखादी गाडी घेऊ शकता, तुम्हाला आवडणारी तुम्ही कोणत्याही प्रकारची गाडी धनतेरस दिवशी आवर्जून खरेदी करू। चौथी गोष्ट म्हणजे ज्याची परिस्थिती आहे किंवा ज्याला घर घ्यायचं आहे ते बरेचसे लोक धनतेरस दिवशी घराची बुकिंग करतात किंवा घर खरेदी करतात किंवा जमीन खरेदी करतात। तर आता हे झालं सोनं चांदी घराबद्दल। हे सगळं जर शक्य नसेल ना तर तुम्ही एखादी लोखंडाची वस्तूसुद्धा धनतेरस दिवशी खरेदी करू शकता। हे सगळं झाल्यानंतर तुम्ही तांब्याची किंवा पितळाची वस्तूसुद्धा तुमची जशी परिस्थिती असेल तसं खरेदी करू शकता। तसेच कुठल्याही धातूची वस्तूसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता। ह्या सर्व वस्तू तुम्ही तुमच्या आवडीनुसार खरेदी करू शकता। तर आता बघूया धनतेरस दिवशी कोणत्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकत नाही। तर धनतेरसच्या दिवशी ज्या धारदार वस्तू आहेत ना त्या तुम्हाला अजिबात खरेदी करायच्या नाही, जसं की चाकू किंवा ज्या वस्तूला धार आहे अशा वस्तू अजिबातच खरेदी करायच्या नाहीत। तसेच ज्या वस्तू कापल्या जातात किंवा कापण्यामध्ये वापरण्यात येतात अशा वस्तू देखील या दिवशी खरेदी करायच्या नाहीत, जसं की कातर, विळी, सुरी या वस्तू धनतेरस दिवशी आपल्याला खरेदी करायच्या नाहीत। जेव्हा आपण बाजारात जातो, खरेदी करायला जातो, तेव्हा आपल्याला घरात लागणाऱ्या वस्तूची देखील आठवण येते। अर्थातच घराघरामध्ये कातर ही वापरली जाते, विळी वापरली जाते, चाकू वापरला जातो, पण या दिवशी आपल्याला या 3-4 वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत। तुम्हाला कितीही जरी गरज असली तरी धनतेरस दिवशी या वस्तू खरेदी करून घरी आणायच्या नाहीत।
तर आता सोनं, चांदी, दागिने, हिरे, कुठल्याही धातूची वस्तू किंवा लोखंडाची वस्तूसुद्धा धनतेरस दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. तुमची जशी इच्छा असेल, तुमची परिस्थिती असेल ना, तर तुम्ही आवर्जून धनतेरस दिवशी या वस्तू खरेदी करू शकता. पण याच्यापेक्षाही मौल्यवान वस्तू जी माता लक्ष्मीला देखील आवडणारी आहे आणि ती लाख मोलाची देखील आहे, ती वस्तू तुम्ही आवर्जून खरेदी करायची आहे. बाकीच्या वस्तू तुम्ही धनतेरस दिवशी खरेदी नाही केल्या तरी हरकत नाही, पण ही वस्तू न विसरता आवर्जून तुम्हाला खरेदी करायची आहे. आणि आणखीन एक गोष्ट, या वस्तू तुम्हाला कोणाला द्यायच्या देखील नाही. तर यामधली पहिली वस्तू आहे शिरई, ज्याला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो. ती आपल्याला आवर्जून धनतेरस दिवशीच घेऊन यायची आहे, जी आपल्याला लक्ष्मीपूजन दिवशी लागते. पण लक्ष्मीपूजन दिवशी न आणता धनतेरस दिवशीच आपल्याला ही वस्तू घरी आणायची आहे. तुम्ही जर का आधी जरी घेऊन ठेवलेली असली तरी आपल्याला ती वापरायची नाही. नव्याने धनतेरस दिवशी शिरई घेऊन यायची आहे. ही एक महत्त्वाची वस्तू तुम्हाला धनतेरस दिवशीच खरेदी करून आणायची आहे, हे लक्षात असू द्या. तर आता शिरई का बरं आणायची? ज्याला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो, ती शिरई आजकाल वापरणं बंद झालेली आहे किंवा त्याचं वापरण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर आता ज्याला शिरई म्हणजे काय हे माहीत नाही ना, त्यांनी ह्या शिरईला केरसुणी म्हणून सुद्धा ओळखू शकता. केरसुणी याला आपण झाडू देखील म्हणतो, फडा म्हणतो. आणि शहरामध्ये फडा वापरण्याचं, केरसुणी वापरण्याचं प्रमाण कमी झालं आहे. पण गावाकडे केरसुणी आवर्जून वापरली जाते, ज्याला घरचे लोक ओलांडूसुद्धा देत नाहीत. चुकून जरी ओलांडलं ना तरी खूप रागवतात, कारण ती लक्ष्मी स्वरूप असते. म्हणूनच तिला लाथ मारू देत नाहीत किंवा फेकूसुद्धा देत नाहीत. एवढं महत्त्व या केरसुणीचं आपल्या आयुष्यामध्ये आहे. म्हणूनच माता लक्ष्मीला आवडणारी ही केरसुणी आपल्याला धनतेरस दिवशीच आवर्जून खरेदी करून घरी आणायची आहे. तर आता दुसरी वस्तू कोणती खरेदी करायची आहे? आपल्याला धनतेरस दिवशी धने खरेदी करायचे आहेत. धने, ज्याला आपण धनसुद्धा म्हणू शकतो. आणि या दोन वस्तूला धनतेरस दिवशी खूप महत्त्व असतं. म्हणूनच ही मौल्यवान वस्तू आपल्याला धनतेरस दिवशीच आवर्जून खरेदी करायची आहे. आणि कोणी कितीही मागितलं तरी या दोन वस्तू आपल्याला दुसऱ्या कोणाला द्यायच्या नाहीत. कारण असं म्हणतात की आपलं धन या दिवशी दुसऱ्या कोणाला देऊ नये, ते विकत आणावं आणि त्याची पूजा करावी. आणि तुम्ही जर का धने खूप वापरत नसाल तर तुम्ही फक्त 10 रुपयाचे धने आणले तरी हरकत नाही. 10 रुपयाचे धने आणायचे आहेत आणि त्या धन्याची धनतेरस दिवशी पूजा करायची आहे. तसंच जर का तुम्ही केरसुणी वापरत नसाल तर तुम्ही अगदी छोटी केरसुणीसुद्धा त्या दिवशी खरेदी करून आणू शकता आणि त्या केरसुणीची पूजा करू शकता. छोटी केरसुणी तुम्हाला अगदी 20 रुपयालासुद्धा मिळून जाईल. म्हणूनच सोनं चांदीपेक्षाही लाख मोलाची वस्तू तुम्हाला आवर्जून धनतेरस दिवशी खरेदी करायची आहे. ती म्हणजे एक शिरई, ज्याला आपण केरसुणी म्हणतो, आणि दुसरी वस्तू म्हणजे धने. बाकीच्या वस्तू तुम्ही त्या दिवशी नाही खरेदी केलात तरी चालेल, पण या दिवशी माता लक्ष्मीला आवडणाऱ्या या दोन वस्तू तुम्हाला आवर्जून खरेदी करायच्या आहेत. व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.